टू आवर चॅनल बल्फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे 11th ऑफ फेब आणि आता वाजले सकाळचे 8. आम्ही चालू सगळ्यात आधी जिमला. दिवसाची सुरुवात अशी झाली मोबाईल पकडून. दिवसाची सुरुवात अशी नाही झाली. आम्ही आता चाललोय जिमला. काही बोलतो म्हणजे मी जे दिवसाची सुरुवात झाली मोबाईल पकडून. ठीक आहे, थँक्यू सो मच फॉर युअर लवली विशेष. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल बल्फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे 11th ऑफ फेब आणि प्रॉमिस यांचा बर्थडे. कसं वाटली यांचा बर्थडे बनायला? यांचा पहिले वाटायचं दीपालीनी यांनी तुम्ही आम्ही बोलायला पाहिजे, पण आता कधी कधी असं पहिले वाटायचं. पहिले म्हणजे मी भेटली तेव्हा. हा तेव्हा म्हणजे तोही नव्हती भेटली का, म्हणजे बायकोची पण राहिली. अच्छा चला तर नाही, बट जेव्हा तुम्ही बोलतो आपण तेव्हा तो बॉन्ड चांगला क्रिएट होतो. आणि थँक्यू सो मच कालच्या रात्रीच्या सेलिब्रेशनसाठी आणि सुंदर सुंदर गिफ्ट दीपालीने दिले त्यासाठी. आणि थँक्यू, माझी पॉकेट लिस्ट फुलफिल करत आहे. हा, आणि आपली फॅमिली सुद्धा आली होती. येस, जी सोसायटीमधले सगळे लोक आहेत ते आले, त्यांच्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. आता त्यांना नाही भेटलं की फॅमिली इनकम्प्लीट वाटते. म्हणजे प्रत्येक मुवमेंट्स मध्ये आता ते हवे आहेत. तर आता ज्या सगळ्यांनी मला विशेष दिला त्यांच्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. सोसायटीमधले देखील लोक आलेले होते माझे, ते एक सेकंड होमच असल्यासारखं आहे. माझे फॅमिली मेंबर्सच आहे. खरं तुम्ही वेळातला वेळ काढून आले आणि त्यासोबतच वीकडेमध्ये बड्डे असल्यामुळे 12-1 वाजता येणं आणि परत सकाळी उठून ऑफिसला जाणं हे खरंच डिफिकल्ट असते. थँक्यू सो मच. तुम्ही जे काही एफर्ट्स घेतले आणि जे काही माझ्यासोबत रात्री जो टाईम स्पेंड केला त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. आणि जे कोणी लोक मला कमेंट करत आहे, DM करत आहे, त्यांनासुद्धा खूप खूप थँक्यू. आता पुढे आज दिवसभरात काय करणार आहे नक्की दीपाली तुमच्यासोबत शेअर करेल, तर तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा. चला तर आता आम्ही जातो आहे जिमला. जिम कधीच ही थांबली नाही पाहिजे. कुठला पण सण असू द्या किंवा कुठलं पण बिझी स्केड्यूल असू द्या, जिमला जाणं भाग आहे. तर आता जियानाला आम्ही ड्रॉप करू आईबाबांकडे आणि आम्ही दोघं जाऊ जिमला. आज करू वर्कआउट. आज वर्कआउटमध्ये आहे पॅक. चला तर हे जे आहे हे गिफ्ट आहे जियानाकडनं तक्ष दादासाठी. देशील दादाला? तक्ष दादाला देशील? ठीक आहे, आम्ही गिफ्ट जरा लवकर घेतलं. आम्ही गिफ्ट जरा लवकर घेतलं. दादाला म्हणा घालून बघशील, नाही झाली तर सांगशील. ओके, हां याच्यामध्ये ठेवून देतो, आबाकडे द्यायचं आहे. ठीक आहे, आबाला द्यायला लावशील? तुला फोन लावून सांगशील का? कसं सांगशील? चला एक पकड फक्त. चला तर पॅकिंग झालेली आहे. आणि हा तो शूज आहे तो दीपालीने गिफ्ट केला. थँक्यू. कानाला कान लागणार आहे ते. बनवत होती तर छान बनवत होती, पण ते मस्त होतं भाज्या. अरे सगळ्याच भाज्या, अरे कधीच कोणतीच नाही बिघडणार. तर अशी तरी एखाद्या वेळेस होऊन जाते एकदम परफेक्ट. जेवत होती भाज्या वगैरे नाही असं. हा मस्त डबल अगं तो सकाळी मग नाश्ता राहायचा तर आमचाही नाश्ता होऊन जात होता. नाही तर त्रास होत असून केलं. नाही ती उलट याची मजा होत होती. मी तर खूप खाल्लं. भरपूर करायचं आपण चांगलं आवडीनं करतो. हा, ते थोडंसं कसं. करायचं कंटाळा करतो. खाणारं झालं पाणी. चला बेटा, 1.5 तास लागते काय. येते पण मग. चला तरी ते चालू आहे लंच. ऑलरेडी एक लंच झालेलं आहे दीपाली, सॉरी जियानाचं आबांसोबत. आणि आता हा दुसरा. तर आम्ही ऑन द वे. हां, बेस्ट रोड वाटतो दीपाली मला. समजत आता मी एक छोटासा स्टॉप घेणार आहे लंच साठी. अरे आताच जेवली 2 वेळा, तिसरा लंच आहे तुझा.
आणि बोलते पनीरची भाजी खायची आहे, चपाती खायची आहे आणि भात खायचं. बघा आता हिच्यासाठी सगळं ऑर्डर करावं लागणार आहे प्रणव. बरं बरं बरं, तुला घेऊन देईल ना, आम्ही पण तेच खाऊ बाबा तुझ्या बरोबर. ओके चला. तर पेंचला जायच्या वेळेस एक छोटंसं रेस्टॉरंट लागतं, MHKS म्हणून. याच्या आधी पण आम्ही जेव्हा पेंचला ट्रॅव्हल केलो तिथेच खाल्लो होतं. तिथलं जेवण खरंच खूप छान आहे. तर चला जेवण करू आणि मग इथून पुढचा प्रवास परत स्टार्ट करू. थोडा बर्थडे सारखं वाटत आहे ना? येस, घरी असतो तर नसतं वाटलं. आणि जियाना आता इतकी बोलते की आम्हाला असं होतं चुप राहा ना, चुप राहा ना जियाना. ऍक्च्युली म्हणजे जर तुम्ही थकले दमल्यासारखं होते ना तरी तिच्या प्रश्नाची उत्तरं द्यावंच लागतात कंपल्सरी. आणि आम्ही झोप घेत घेत पोहोचलो जियाना बघा. मी नाही झोपलो. को चल ना पुढे, चल ना, चल लवकर चला. मी चालली. चल चल ना, डॅडी नाही दिसला. कोणता ज्यूस? अच्छा थँक्यू. इट इज नॉट युअर कम कम ये ये. तुझं फूड नाही आहे हे, पण तुझं फूड नाही, फक्त पकडून ठेव हातात. ओके चल आपण जाऊ तिकडे जाऊ. थांबाच घे ना, थांब. हे बघ इथे, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. वाव रिंग. बर चल चल ना, डॅडीला येऊ दे ना. चल घे खेळ, दे मला फोन दे. काय असं करतात, कसं करतात? कर. हा छान आहे, मस्त प्रॉपर्टी आहे ना. रात्री खूप छान वाटेल ॲज कम्पेअर टू. हां येऊ. चल चल आज घे ना. गार्डन पर्यंत येतो म्हणते नेटवर्क, इकडे नाही.
कसं वाटलं बर्थडे बॉय? घेऊन तर तू आला ना पण. प्रॉपर्टी सिलेक्ट प्रणवनी केली आणि मला म्हणतो थँक्यू सो मच. बघ लागेल तर खूप छान आहे. बाहेर गरम आहे पण आत खूप असं थंड आहे. हा काय आहे ना तिकडे? वॉशरूम आहे हो. काय बोलतो? खूपच कार्टून आहे यार ही पोरगी खरंच. थोडं विंटेज पण आहे, थोडं क्लासिक पण आहे. काय? थोडं विंटेज पण आहे. हा दोन्ही आहे. असं वाटत आहे की विलेज मध्ये पण आहे, असं वाटत आहे थोडं वेस्टर्न साईडला थोड्या त्यांनी गोष्टी ऍड केल्या आहे. कॉम्बिनेशन. पण ते बघून नाही वाटत आहे इकडे. अच्छा. इथे मॉडर्न टच दिलेला आहे. सेपरेट आहे. तर आता वाजलेले आहे इव्हिनिंगचे 5. आताच थोड्या वेळात आमची हाय टी आहे. प्रिपरेशन जियानाच्या रवा शिऱ्याची. हे काय राजगिरा आहे का आज? अरे वा. अरे ही अशीच डेट्स खाईल तर बरे असाच सेम नाही का बेसनच्या लाडूचा सुद्धा सुगंध येतो है ना? ते तुपामध्ये भाजून आणलेलं आहे. ओके. पण मला हे टाकायचं होतं, ते टाकून अच्छा गरम करावं लागेल का? होऊन टाकलं जाईल. पाणी केलं. अच्छा. तर जी प्रिपरेशन दीपाली घरी करते सेम प्रोसेस विथ दिस अगारो. तास झोपलो आणि हिने सगळे डबे खाऊन बसलेली आहे. खिचडी खाल्ली आणि काय काय नाही खाल्लंय पोरीनी. हा कंटिन्यू चालू आहे गुड तिचं. गुड कर बेटा गुड कर. असंच एन्जॉय करायला पाहिजे. छान आहे का तुझी क्लिप? देत आहे बनायला वेळ लागते ना. तुझ्यासाठीच बनवत आहे याला. थोडे राहील दीपाली ते एकदम बॉइल्ड वॉटर नाही आहे ना ते. अच्छा हे काय आहे याच्यामध्ये होईल ना गरम पाणी? हो. कशाला पाणी? नाही ते बॉइल करायचं अजून गरम करायचं. त्याच्यात होऊन जाईल. पाणी जास्त टाकावं लागेल. छान आहे हा बॅकअप. मी तुला बेसनचा जो लाडू आहे ना सेम तुपामधला हा बनवशील बरं. लाडूचा इलेक्ट्रिक कुकर आहे. जर तुम्हाला देखील हा हवा असेल तर नक्की मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे. तुम्ही ती जाऊन चेक करा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या वॅकेशनसाठी हा कुकर ट्राय करा. याच्यामध्ये आम्ही अझरबैजानला पण भरपूर गोष्टी बनवल्या होत्या ना दीपाली. उपमा प्रत्येक टूर याच्यावर काढलेला आहे आम्ही. तर जे पॅरेंट्स आता आई बाबा बनले असेल किंवा न्यू पेरेंट्ससाठी म्हणजे जे लेकरं आता खायला लागतात ना त्यांना खिमटी वगैरे देण्याच्यासाठी खूप चांगलं आहे. हे पटकन सगळं इझिली लवकर रेडी होतं. प्रीमिक्सेस सगळे रेडी इझिली बनून जातात. तरीच तुम्ही सुद्धा हा ट्राय करा. बेस्ट आहे. म्हणजे आम्हाला तर आतापर्यंत कामात येतोय. यात खिचडी वगैरे पण बनवलेली आहे. भात खिचडी सगळं म्हणतो सगळं. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे. नक्की तुम्ही चेक करा. तो प्रॉडक्ट घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही घेऊ. चला तर जियाना आलेली आहे इथे छान पार्कमध्ये खेळायला आणि जिद्दही त्याच्यासाठी चालू होती तिची की मला घेऊन चल डॅडी मम्मा. इथेच थांबते तू? राहायचं तुला इथे? हो. घरी नाही चालायचं आमच्या बरोबर? जेना आज काय आहे? आज कोणाचा बर्थडे? असं वाटत आहे तुझाच आहे पण सगळं चालू आहे वन बाय वन.
आयटीमध्ये आलेला आहे. आयटी अँड स्नॅक्समध्ये आलेला आहे. सगळ्यात अगोदर ओनियन पकोडा, आपण त्याला भजी म्हणतो, इकडे ओनियन पकोडा म्हणतो. महाराष्ट्रामध्येच आपण सध्या बट स्टिल. आणि ती पिऊ मी आज त्यानं. हेवी आहे तो. हे असं हे बघ आबा आले. खेळायला ते खेळायला पार्क आहे ना, ते पार्क. मग ते एक आबाशी बोलून तर घे एकदा. खेळायला जाऊ. हे बघ नाही आम्ही घेऊन नाही जात आहे ना म्हणून आता घेऊन जातो. घेऊन जातो. चल. आबासोबत बोल तू. चल ना. जिया ना आम्हाला ना फोटो काढू देते ना व्हिडिओ काहीच करू देत नाही. बोलते फक्त खेळायला चला. तिला खेळायला सुद्धा घेऊन गेलो होतो आम्ही. स्टील इथे मॅडम फक्त खायला आणि खेळायला आल्यात हे ना. हे बघा. बरं चल ना ते आता जिया ना. हा वा 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 वा. आता मम्मा ब्युटिफुल मम्मा. ही घे ना. रेड दोन रेड आले. 2 रेड आहे. आमना मी आहे ना. रानी हमारी है और हमारी जिया ना राहिलो आहे. आणि ही जी टी शर्ट आहे जी दीपालीने मला गिफ्ट दिलेली आहे, तर थँक्यू दीपाली. आणि जियाना आणि सगळे आता रेडी झालेले आहे. दीपाली सुद्धा चलायचा. यू आर लुकिंग ब्युटिफुल दीपाली. अच्छा थँक्यू मम्मा. थँक्यू जियाना. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू मी. हॅपी बर्थडे डिअर डॅडी. हॅपी बर्थडे प्रणव यार कमल. मी तर डॅडीच्या नादात प्रणव विसरते. तो तेच तर आहे. हॅपी बर्थडे. तू आधी हॅपी बर्थडे म्हण. हॅपी बर्थडे क्लॅप कर. केक सोडून दे. भाई तिला खाऊ घाल प्रणव आधी. तिलाच. तर हा जो केक आहे परत एकदा हा रव्याचा केक आहे. रव्याचा केक आहे. हेल्दी केक आहे. शुगर नाही आहे यामध्ये डेट्स, म्हणून हा जियाना खाते. आणि आता खूप व्ह्युअर्सला वाटेल की बाबा हे केक नाही म्हणतात आणि हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. मजा आली यार. मज्जा. अशी होती इव्हिनिंग. असा होता माझा बड्डे. आणि त्यासोबत दीपालीने खूप सुंदर असे सरप्राईजेस दिले, गिफ्ट्स दिले. इतकं सुंदर सेलिब्रेशन केलं. छान रिसॉर्टमध्ये आम्ही टाईम स्पेंड केला. आणि आता आमचं डिनरसुद्धा झालेलं आहे. चला तर मग हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. माझा बड्डे ब्लॉग होता स्पेशली. आणि 33 वर्षाचा मी झालो. तर खरंच खूप आनंद आहे. आणि येस असे सेलिब्रेशन्स पुढे येत राहतील. जियानाचा आहे, दीपालीचा आहे, भरपूर जणांचे बड्डे आता पुढे लाईंड अप आहे. आणि हो, आणि बड्डे हा नेहमीच एका सणासारखा साजरा केला पाहिजे. हे तुम्ही सुद्धा असंच करा. चला तर मग हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय. दातामध्ये फसली सोप.